नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता, यूट्यूब, फेसबुक, मीडिया हाऊस संपादक. मित्रहो, 1 तारखेला पासून वेगवेगळे भविष्यकार, वेगवेगळे विश्लेषक हे आपले आपले विश्लेषण सांगायला सुरू करतील. आता काही जण 400 पार म्हणतात, काही जण 300 म्हणतात, काही जण 200 म्हणतात. आणि यामध्ये सुद्धा झुकलेली माणसं, वाकलेली माणसं आपल्याला दिसतात. भविष्यकार ही त्या पद्धतीनं राशी, कुंडली, योग यानं भविष्य अंदाज व्यक्त करत आहेत. एकंदरीत या निवडणुकीचं विश्लेषण तर आपण निकालानंतर करू, पण प्रचंड जातीयवाद, प्रचंड गुन्हेगारी आणि प्रमुख पदाधिकारी हेच काम न करता अत्यंत यंत्रणा कशी कोलॅप्स करता येईल याचा प्रयत्न करताना बहुतेक महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात दिसून आलं. मग विकास आघाडी असो किंवा महायुती असो, ज्यांचा उमेदवार आहे त्यांच्या सहकार्याने जेवढ्या प्रमाणात अंग झोकून देऊन काम करायला पाहिजे केलेलं नाही. ठीक आहे, आपण निकालानंतर भूतनिहाय अभ्यास करणारच आहोत, पण लोकसभा तो एक झाकी है. अभी विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद बाकी है. दरम्यान ज्या दिवशी क्लिअर स्पष्ट होईल लोकसभेचं, काही जणांनी 9 तारखेचं मुहूर्त काढून ठेवलेला आहे. आमका उद्धव ठाकरेकडे जाणार, तमका तिकडं जाणार. मध्यंतरी एका वाहिनीनं खूप चांगलं विश्लेषण केलं होतं की या निवडणुकीमध्ये बारामतीचा जर सुनेत्रा पवार आल्या तर शरद पवारला गळती लागणार, उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळणार का शिंदेला जागा मिळणार, त्याचे प्लस मायनस पॉईंट, काँग्रेसचं काय होणार त्याचे प्लस मायनस पॉईंट, भाजपचं काय होणार याचे प्लस मायनस पॉईंट हे सांगितले गेले. मित्रहो, कोणी काही जरी म्हणत असलं तरी आमचा एक परमेश्वरावर विश्वास आहे. कर्माचे फळ आम्ही मानतो. मी जर लोकांसाठी एक खड्डा खोदला तर त्या खड्ड्यात मी पडतो आणि पडतोच. याचे अनेक उदाहरणं खाजगीमध्ये आपण देऊत. माझं चलतंय म्हणून मी जर काहीही चालवू लागलो, गोरगरिबाचा टाट घेऊ लागलो तर त्याची हाय लागल्याशिवाय राहत नाही. एखाद्या डाकूला जरी छळलं आणि त्याची हाय लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येकाने नैतिकता, इमानदारी हे पाहायला पाहिजे. जातीय विषारी प्रचारापासून दूर राहिलं पाहिजे. आपला देश जगला पाहिजे, देश एक संघ राहिला पाहिजे. मग या संदर्भात काही लोकांशी चर्चा केली असताना भारतातील शिक्षण पद्धतीमुळे गुलामी वाढत चाललेली आहे असं म्हणतात. मित्रहो, फक्त अभी 4 दिन बाकी है. कदाचित 4 तारखेला सकाळपासूनच कल यायला सुरुवात होती. बीडमध्ये काय होणार, बारामतीमध्ये काय होणार, लातूरमध्ये काय होणार या शर्ता पैजा, पुन्हा नंतर हवालावाले वेगवेगळा अंदाज देतील. काही वायरचे थापर संपादक असतील, प्रशांत किशोर असतील, योगेंद्र असतील. हे योगेंद्र तर पहिल्यापासूनच सातत्यानं विरोधी, म्हणजे भाजपची सत्ता असली की ते राहुल गांधी कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे ॲडवायझर म्हणून काम करतात. पुरुषोत्तम, प्रशांत किशोर हे सध्या जनसुराज्य म्हणून बिहारमध्ये काम करत आहेत. वेगवेगळ्या वाहिन्या, वेगवेगळे भविष्यकार, वेगवेगळे चॅनल, वेगवेगळे मित्र हे अंदाज व्यक्त करत आहेत. एक चर्चा होते काय होणार, मग बेस काय, ही बेस नसलेली निवडणूक जाहीर, खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत काय होणार आणि भारताच्या एकात्मतेला छेद देण्याचं काम
ऐन निवडणुकीच्या काळात मुस्लिमची लोकसंख्या किती वाढली, हिंदूचं प्रमाण किती कमी झालं, ह्या साध्या साध्या वाटणाऱ्या पण गंभीर गोष्टी झाल्या. अयोध्या मंदिराचा विषय झाला, राम मंदिर झालं म्हटले 370 कलमचा. आणि मी म्हणतो की गेल्या 50 वर्षात जेवढे लोक काश्मीरला गेले नाहीत तेवढे लोक काश्मीरला यावेळा करोडो लोक, मी जेव्हा आमच्या काही मित्रांशी चर्चा केली, करोडो लोक काश्मीरला जाऊन आले. या निवडणुकीत बरेच जण पर्यटनाला गेलेले आहे, कोणी देवदेवाला गेलेलं आहे. जसं आम्ही कुरवपूर आणि राघवेंद्र स्वामी मंत्रालयाला जाऊन आलो. लवकरच आम्ही कामाख्या देवीला पण जाणार आहोत. मित्र हो, शेवटी माणसाला मानसिक समाधान महत्त्वाचं आहे. ते कोणाला संगीतात मिळतं आहे, कोणाला लावणीत मिळतं आहे, कोणाला कीर्तनात मिळतं आहे, कोणाला नामस्मरणात मिळतं आहे. पण मित्र हो, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असली पाहिजे. अति तिथं माती असं म्हणत असताना जवळजवळ 99.9% नेत्यांनी बोलण्याची पातळी सोडली होती. कधी कधी तर अंगावर पातळ आहे की नाही की नेकेडच बोलत आहेत असे दुर्दैवी चित्र या लोकशाहीचं वस्त्रहरण होताना पाहायला मिळालं. कोण काही जरी म्हणत असलं, निश्चित निकाल लागल्यानंतर अनेक जण इकडून इकडं जंप करणार आहेत. मग विधानसभेला तिकीट नाही मिळालं तर आपण काय करायचं? आणि मग बऱ्याच ठिकाणी जे धनिके आहेत, धनदांडगे आहेत, जातदांडगे आहेत, ते आपल्याला सोयीचा उमेदवार फिक्सिंग करून याच्या बदल्यात 4 जागा आणतो, अशा प्रकारचं हे षडयंत्र रचलं जाणार आहे. चला बघूया, बोलूया, त्यावर चर्चा करूया. आता खूप दिवसानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पण मित्र हो, पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. सगळेच जण पाणी जसं काही की अचानक आटलं, पाणी गायब झालं, अशा प्रकारचं बोलत आहेत. निवडणुकीच्या काळात सगळ्यांनी पाण्याच्या विषयाकडं, दुष्काळाच्या विषयाकडं गंभीरतेनं दुर्लक्ष केलेलं होतं. मित्र हो, लातूरचा कचरा प्रश्न असेल, मोठ्या मोठ्या शहराच्या बाहेर कचऱ्याचे ढीग आहेत. दुसऱ्या बाजूला ग्लोबल वॉर्मिंगची भीती सांगितली जात आहे. वसुंधरा दिवस 5 तारखेला आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये लोकसभेला जे झालं, एका भविष्यकाराने सुद्धा सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणात रक्तक्रांती किंवा रक्तपात होणार. यात कुणाचंही दुमत नाही. सहनशीलतेच्या पुढचे आरोप चाललेले आहेत. अधिकारी उन्मत्त झालेले आहेत, बेमान झालेले आहेत. ज्या गावागावात पाणी, घराघरात पाणी देत असताना पाण्यावरचे एक्झिक्युटिव्ह जर अत्यंत मड्यावरचं लोणी पेल्यासारखं, रक्तपिपासूसारखं वागत आहेत, त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बघितलं की रोजगार हमीमध्येही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि मग ह्याच्यामध्ये उडदामाजी काळे गोरे काय निवडावे निवडणाऱ्यांनी, मग पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी असतील, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, अशा प्रकारचं एक भ्रष्टाचारानं थैमान घातलेलं आहे. आणि मोदी साहेबांनी खाऊंगा ना खाने दूंगा म्हटलं, ते कुठं गेलं? ते बोललेले ऐकलेले माणसे गेली कुठे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. राम मंदिर झालं, रामराज्य यावं ही अपेक्षा आहे. निश्चित येणाऱ्या 100 दिवसात मोदी पंतप्रधान झाले तर काय करणार काय नाही सांगितलेलं आहे. 10 तारखेला शपथविधी होणार आहे. पण मित्र हो, मला नेहमी एक गोष्ट आठवती, इस घर को आग लगी इस घर के चिराग से. पक्ष असेल, कुटुंब असेल, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. नवरा बायकोचं जमत नाही, बहीण भावाचं जमत नाही, बाप लेकाचं जमत नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये माणूस बदलला का निसर्ग बदलला? जिथं झाडं लावा, झाडं जगवा म्हणत असताना करोडो रुपये झाडावर खर्च केले जातात, पण लाखो रुपयाची झाडं सुद्धा राहत नाहीत. दुसऱ्या बाजूला लातूरमध्ये ग्रीन सिटी करण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या युवकांनी, गड्डा असतील, जगताप असतील, या अनेकांनी केलेला आहे. दुर्दैवानं लोकप्रतिनिधी आता
जे फिक्स उमेदवार आहेत त्यांनी तर लिफाफे बंद करून ठेवलेले आहेत. कुणाला मोजायचं डायरेक्ट मतदाराला. आणि पहिल्यांदा लोकसभेला 5,000 10,000चा भाव निघाल्याचं ऐकायला मिळतं. अमक्या जातीच्या आणि तमक्या जातीच्या दुकानी खरेदी करायचं नाही हेही ऐकायला मिळतं. आणि आता मराठा आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, खरं म्हणजे निवडणुकीच्या अगोदर 1-2 महिने हे वेगवेगळ्या मागण्यासाठी आंदोलनं केली जातात, ते ग्राह्य धरलं जातं. पण आता लोकसभा ही बरंच काही शिकून गेलेली आहे. आणि याच वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ज्याने डंके के चोट सांगितलं, होय उसको एनकाउंटर कर दिया, उसकी बिल्डिंग गिरा दी, अशा प्रकारचे निर्भीड नेते राहिलेले नाहीत. पंतप्रधानाच्या एवढ्या सभा झाल्या. आता भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर इलेक्शन सिस्टीम बदलायला पाहिजे का? आपण जात तर बंद करू शकत नाहीत, कारण जात बंद केली तर रिझर्वेशनचा प्रश्न संपतोय. नको त्या विषयाकडे बगल द्यायचं, नको ते विषय मांडायचे. हे दुर्दैवानं लोकशाहीची क्रूर चेष्टा चाललेली आहे. चला 4 तारखेनंतर आपण या विषयात चर्चा करूया, बोलूया. फील गुड सारखं वातावरण आहे की काय असं कधी कधी वाटतं. मोठी नेते जेव्हा एखाद्या भुरट्या पॉकेट मारसारखं वागतात, राष्ट्रीय पातळीवरचे नेते जेव्हा पक्षाच्या नावावर करोडो रुपये मिळवतात, गद्दारी बेईमानी करतात, यंत्रणा कोलॅप्स करतात, हे अनेक मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेलं आहे. मग आम्ही घड्याळाचा प्रचार कसा करायचा? आम्ही तर कमळाचे आहोत म्हणायचं. मग कशाला महायुती करायची? अनेक जण असं पण सुरू केले, महायुती राहणार नाही. मित्रहो, शेवटी लोकसभा निवडणुकीचा विचार करत असताना यावेळा किती जागा कुणाच्या येतील यापेक्षा युती राहणार का जाणार, विकास आघाडी राहणार का जाणार, का स्वतंत्रपणे आपापल्या जागा लढवून पुन्हा एकत्र हे होणार, चला बघूया. पण एक लोकसभा ही एक झाकी होती आणि आता बरंच रणकंदन थेट भेट हे होणार आहे. अनेक पोपट, अनेक सोशल मीडियाची माणसं हे रोजानं हाजरीनं लावली जाणार आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये एक आपण अपेक्षा करूया 4 तारखेला चांगला निकाल लागेल. 5 तारखेपासून लोक वेगळ्या भूमिकेतून विधानसभेची तयारी करायला लागतील. काही जणांनी आत्ताच तयारी करायला सुरुवात केलेली आहे. काही जण आता बूथनिहाय मताची आकडेवारी बघून आपले गणितं मांडणार आहेत. युत्या आघाड्या कशा कशा होतात, प्रकाश आंबेडकर विधानसभेला काय भूमिका घेतात, त्याचबरोबर शेतकरी संघटना असेल, ज्या पद्धतीनं कांद्याचा भाव असेल, सोयाबीनचा भाव असेल, अशा वेगवेगळ्या भावावर सुद्धा, कापसाचा भाव असेल, यावरही बरेच मतांचं खालीवरी झाल्याची चर्चा आहे. मित्रहो, निश्चित मराठवाड्यातल्या काही मतदारसंघात जरांगे फॅक्टर हा काम करणार आहे, याला कुणीही नाकारू शकत नाही. आणि त्याची उलटी रिॲक्शन पण झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रहो, कुठले विषय असावेत, काय बोलावं, काय चर्चा करावी याविषयी मी बोलतोय. आपणही बिनधास्त बेधडक बोला. बोलत असताना प्रिझ्युम्ड माइंडेड, पूर्वग्रह दूषित ठेवून बोलू नका. कारण आता हातच्या काकणाला आरचा कशाला, किंवा नाचता येईना अंगण वाकडं, अशाही प्रकारचं आपल्याला म्हणता येऊ शकतंय. मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.